So, hello friends, let's start the lecture number 11 of our chapter 9, that is current electricity. My name is Swapnil Bhandarkar. So, in this lecture, we are going to study the applications of potentiometer. See, the first application is to compare the EMF of cells. So, in this case, there are two methods, that is individual method and sum and difference method. So, this is the method 1, that is individual method. So, in this case, see the circuit diagram is there. So, from terminal A, the potentiometer is there, to terminal B. This one is the potentiometer. Then see, the potentiometer is of the length 100 centimeter. We know that it. See, the terminal A is connected to three terminals. The first terminal is connected to the battery E. This one is the positive terminal. Then it is connected to the two positive terminals of the two cell, that is cell E1 and E2. Then see, the negative terminal of the battery is connected to the key, and from the key it is connected to a rheostat, and the variable of rheostat is connected to the B terminal, and the other fixed end of the rheostat is kept free. The use of rheostat is simply to vary the resistance here, that is to adjust the current flowing in the circuit. Then the two negative terminals of the cell E1 and E2 is connected to the two-way key. This one is the two-way key. These are the two extreme terminals of the key, and the center terminal of the key is connected to a galvanometer, and the another terminal of galvanometer is connected to the jockey here, J. So this J is the jockey, and it slides on this potentiometer wire, that is wire AB. So this is the simple circuit diagram of potentiometer, that is to compare the EMF of two cells. तर मित्रांनो, हे जे टू कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स हा जो एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट आपण आपल्या लॅबमध्ये परफॉर्म करतोच. म्हणजे हा आपल्या प्रॅक्टिकल सिलेबसला सुद्धा आहे आणि आपण आता इथे परफॉर्म करतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण दोन सेलच्या EMF कंपेअर करतो. तर या ठिकाणी आपण जे दोन सेल यूज करतो ते आपण एक केमिकल सेल यूज करतो. पहिला आहे लॅकलॅनचे सेल आणि दुसरा आहे डॅनियल सेल. तर युजली ही जी प्लेस आहे E1 सेलची, या ठिकाणी आपण लॅकलॅनचे सेल यूज करतो, कारण की लॅकलॅनचे सेलचा EMF म्हणजे त्याचा व्होल्टेज हा डॅनियल सेलपेक्षा थोडासा जास्त असतो. ठीक आहे. तर E1 सेल आपण कुठला यूज करतो लॅबमध्ये? लॅकलॅनचे सेल. आणि E2 सेल आपण यूज करतो डॅनियल सेल. आता बघा खाली या ठिकाणी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली आहे. आता ही जी एक तुम्हाला बरणी दिसते ग्लासची, तर ही एक सिम्पली एक जार आहे. त्या जारमध्ये इलेक्ट्रोलाइट फिल केलं असतं, अमोनियम क्लोराईड. आणि या ठिकाणी अजून एक इलेक्ट्रोड आहे, हा मोठा पोरस प्लग इलेक्ट्रोड आहे. या ठिकाणी त्याला सेंटरला कार्बन इलेक्ट्रोड असतो आणि मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईडची पावडर वगैरे असते. तर हा जो कार्बन इलेक्ट्रोड आहे हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून ॲक्ट होतो. आणि या ठिकाणी अजून एक तुम्हाला बारीक इलेक्ट्रोड दिसतोय बघा, हा झिंक इलेक्ट्रोड आहे. हा इलेक्ट्रोड निगेटिव्ह टर्मिनल किंवा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून ॲक्ट होतो. तर हा पाहिला आपण लॅकलॅनचे सेल. त्यानंतर बघा आपण E2 सेल म्हणून जो यूज करणार आहे तो आहे डॅनियल सेल. आता हा जो तुम्हाला या ठिकाणी सेल दिसतोय हा डॅनियल सेल आहे. आता या डॅनियल सेलमध्ये तुम्हाला दिसतंय की ही काय तुमची एक सिम्पली एक कॉपर वेसल आहे. या ठिकाणी सिम्पली एक कॉपर वेसल आहे. ओके. आणि या कॉपर वेसलमध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन फिल केलेलं असतं. आणि याच्यामध्ये अजून एक पोरस प्लॉट वेसल दिसतं आहे तुम्हाला या ठिकाणी. ती तुमचं एक पोरस पॉटच असतो किंवा पोरस पॉट पार्टिशन असतं. आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोड दिसतं तुम्हाला, ती झिंक इलेक्ट्रोड आहे, ती निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. मग या ठिकाणी कॉपर वेसल पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होतं, आणि ही जी सेंटरला इलेक्ट्रोड आहे ती झिंक इलेक्ट्रोड आहे, ती निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होते. तर कॉपरच्या वेसलमध्ये जे सोल्युशन असतं ते कॉपर सल्फेट आपण फिल करतो. आणि जे पोरस पॉटच्या ती जी व्हाईट तुम्हाला दिसतं आहे पार्टिशन, त्या पार्टिशनच्या वेसलमध्ये आपण झिंक सल्फेट हे सोल्युशन ॲड करतो. ठीक आहे. आता मी लेक्चरच्या एंडमध्ये तुम्हाला डॅनियल सेल आणि
लॅकलाईनचे सेल दोघांचं वर्किंग कसं असतं याचा डिटेल व्हिडिओ लिंक पाठवेल. ऑफकोर्स तुम्ही ती लिंक पहा, म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये हे दोघं सेल समजतील. त्याच्यानंतर एक डायग्राम तुम्हाला दिसते बघा, ही आहे तुमची 2 वे की. आता बघा या ठिकाणी ॲट द एक्स्ट्रीम एंड्स हे तुम्हाला 2 स्क्रूसारखे टर्मिनल्स दिसतात आणि सेंटरला एक टर्मिनल दिसतोय. आलं लक्षात? तर समजा आपण हा वरचा एक टर्मिनल, हा टर्मिनल आपण लॅकलाईनच्या सेलला कनेक्ट केला. हा टर्मिनल आपण डॅनियल सेलला कनेक्ट केला, ऑफकोर्स त्या सेलचे निगेटिव्हजला, आणि सेंटरचा टर्मिनल आपण कुठं कनेक्ट करणार आहे? गॅल्व्हॅनोमीटरला. ठीक आहे. मग हा 2 वे की आहे, म्हणजे जर का एक की इन्सर्ट केली तर एक की इन्सर्ट केली तर त्या 2 टर्मिनल्समधून करंट फ्लो होईल, आणि त्यावेळेस आपण दुसरी की काढून घेऊ, म्हणजे त्या 2 टर्मिनल्समधून करंट फ्लो होणार नाही. म्हणजे आपण आपली करंटची डायरेक्शन या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे आपण या ठिकाणी 2 वे की यूज करतो. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर दिला आहे. हा गॅल्व्हॅनोमीटर आपण सगळ्या एक्सपेरिमेंट्समध्ये आपण हा आपला गॅल्व्हॅनोमीटर यूज करतो. तर गॅल्व्हॅनोमीटरमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की सेंटरला 0 आहे, आणि तो एक पॉइंटर आहे त्या या डायग्राममध्ये, तो 0वरती स्टेबल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एका साईडला दिसेल 0, 10, 20, 30 आहे, आणि दुसऱ्या साईडला पण काय आहे? 10, 20, 30 आहे. अशा प्रकारे हा गॅल्व्हॅनोमीटर सर्किटमधला मायन्यूट करंटसुद्धा मेजर करतो. तर या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरला बघा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे एक रेड कलरने दाखवलेला, आणि दुसरा आहे निगेटिव्ह टर्मिनल. या ठिकाणी आपण वायर्स कनेक्ट करायला हे टर्मिनल्स यूज करतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला हे सर्किट डायग्राम तर एक्सप्लेन केलंच आहे. तर या ठिकाणी मेथड 1 म्हणजे आपली सम अँड डिफरन्ससाठी हे जे सर्किट डायग्राम आहे हे आपण यूज करतो. तर बघा या ठिकाणी जसे वायरिंग आहे मी तुम्हाला ते ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे, त्यामुळे मी हे सगळं काही वाचत नाही. तर या ठिकाणी समजा आता आपण की K1 ही क्लोज केली आहे आणि K2 की आपण ओपन केली आहे. आता K1 की क्लोज आहे आणि K2 की ओपन आहे, म्हणजे हा जो करंट आहे हा करंट डायरेक्टली E1 सेलपासून गॅल्व्हॅनोमीटरपर्यंत फ्लो होणार आहे, आणि E2 सेल हा त्या क्षणाला E2 सेल हा क्लोज आहे, म्हणजे हा सर्किटमध्ये काम करत नाही आहे, म्हणजे याची वायर कनेक्टेड नाही आहे त्या गॅल्व्हॅनोमीटरला. म्हणून K2 की काय ओपन आहे आणि K1 की ही क्लोज आहे, म्हणजे फक्त K1 मधून जी डॉटेड लाईन दिसते त्या ठिकाणूनच फक्त करंट फ्लो होणार आहे, K2 मधून करंट फ्लो होणार नाही. म्हणजे आपण या ठिकाणी फक्त लॅकलाईनचे सेल जो E1 सेल आहे आपला तोच कनेक्ट केला असणार आहे. मग त्यावेळेस जेव्हा सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे त्यावेळेस आपण जर का जॉकी ही पॉईंट एच्या जवळ ठेवली तर तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये एका साईडला डिफ्लेक्शन दिसेल, आणि ती की जेव्हा आपण या बीच्या जवळ ठेवली तर त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या अपोजिट साईडला तुम्हाला डिफ्लेक्शन दिसेल. आणि मग जेव्हा आपण ही की जेव्हा मग आपण हा गॅल्व्हॅनोमीटर जेव्हा गॅल्व्हॅनोमीटर आपण एच्या जवळ ठेवतो तेव्हा तुम्हाला एका साईडला डिफ्लेक्शन मिळतं, बरोबर आहे. जेव्हा बीच्या जवळ ठेवतात तेव्हा तुम्हाला त्याच्या अपोजिट साईडला दुसऱ्या साईडला डिफ्लेक्शन मिळतं. आणि जेव्हा ही जॉकी जे तुम्ही एपासून ते बीपर्यंत या लेंथवरती स्लाईड करतात तेव्हा एक असा पॉईंट मिळतो की ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट 0 फ्लो होतो, म्हणजे तो पॉईंटर एक्झॅक्ट सेंटरला असतो, 0वरती असतो, त्याला तुम्ही म्हणतात नल पॉईंट. आणि जेव्हा तुम्हाला असा नल पॉईंट मिळतो त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो पॉझिटिव्ह पॉईंट आहे पोटेन्शिओमीटरचा, दॅट इज ए पॉईंट, त्यापासून त्या जॉकीच्या पोझिशनपर्यंतची लेंथ मेजर करायची. सपोज ती लेंथ आहे L1, म्हणजे सपोज दिस वन लेंथ तुमची L1 आहे, एपासून ते या जॉकीपर्यंतची लेंथ समजा तुमची लेंथ L1 आहे. आलं लक्षात? त्यावेळेस तुम्ही मेजर करतात L1. मग त्यावेळेस पोटेन्शिओमीटरच्या केसमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट आपण मागच्या लेक्चरलाच पाहिलं आहे, लेक्चर 10मध्ये. त्यावेळेस मग E1 सेलचा EMF कसा देता येईल? E1 इज इक्वल टू K इंटू L1. आलं लक्षात? बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे, दॅट इज E1 इज इक्वल टू K इंटू L1. आलं लक्षात? आता पुढच्या वेळेस काय करायचं तुम्ही, म्हणजे ती लेंथ आपण L1 मेजर केली या ठिकाणी, मग त्यावेळेस तुम्हाला मिळेल E1 इज इक्वल टू K इंटू L1. आता पुढच्या वेळेस काय करायचं आहे तुम्ही, पुढच्या वेळेस ही जी की आहे ही की K1 ओपन ठेवायची आणि K2 क्लोज करायची.
आता ज्यावेळेस K1 ओपन आहे त्यावेळेस E1 सेल जो आहे लॅकलॅनचे तो सर्किटमध्ये डिस्कनेक्टेड असणार आहे आणि E2 सेल जो डॅनियल सेल आहे तो सर्किटमध्ये कनेक्ट असणार आहे ऑफकोर्स. आणि ज्यावेळेस मग सर्किटमधून करंट फ्लो होतो आहे त्यावेळेस तुम्ही मग जॉकी जर एच्या जवळ ठेवला तुम्हाला एका साईडला डिफ्लेक्शन मिळेल, जेव्हा बीच्या जवळ ठेवणार तुम्ही त्याच्या अपोजिट साईडला डिफ्लेक्शन मिळेल. आता परत तुम्ही काय करायचं आहे, नल पॉईंट शोधायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, नल पॉईंट शोधायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, अगेन ए पासून ती जॉकी तुम्हाला स्लाईड करत यायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन सेंटरला 0 असेल त्यावेळेस तुम्हाला नल पॉईंट मिळाला आहे हे तुम्ही कन्सिडर करायचं. आणि अगेन ए पासून जॉकीच्या पोझिशनपर्यंतची जी काही लेंथ आहे तिला म्हणायचं आहे लेंथ L2. ती नोट डाऊन करायची, ती मेजर करायची आहे. आता या ठिकाणी E2 सेलचा EMF आपण कसा देऊ शकतो, E2 इज इक्वल टू K इंटू L2. बघा इकडे E2 इज इक्वल टू K इंटू L2. अशा प्रकारे आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, E1 इज इक्वल टू K इंटू L1 आणि E2 इज इक्वल टू K इंटू L2. तर आपल्याला काय करायचं आहे एक्सपेरिमेंटमध्ये, या दोघं सेलचा रेशो किंवा या दोघं सेलचा EMFचा रेशो आपल्याला बघायचा आहे, स्टडी करायचा आहे. तर मग म्हणून आपण काय करणार आहे, डिवायडिंग द इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. मग आपल्याला काय मिळेल, E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. मग या ठिकाणी जर का आपल्याला कुठल्याही 3 व्हॅल्यू माहिती असतील, आपल्याला ऑफकोर्स दोघं लेंथ माहिती आहे आणि एखाद्या सेलचा EMF माहिती असेल तर आपण दुसऱ्या सेलचा अननोन EMF आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने फाइंड आउट करू शकतो. बघा त्या ठिकाणी तेच म्हटलं आहे, दस ॲज वी कॅन कम्पेअर द EMF ऑफ 2 सेल्स, इफ वन ऑफ द EMF इज नोन द अदर EMF कॅन बी डिटरमाइन. ओके, तर या ठिकाणी आपली पहिली मेथड बघून झालेली आहे. आता आपण दुसरी मेथड सुरू करू. त्याआधी मी तुम्हाला आता हे लेक्चर आपण इथेच थांबवू, आपण पुढच्या लेक्चरला सेकंड मेथड स्टडी करू.